पोलीस रेवशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। संविधान सन्मान मेळावा नांदगाव जुने तहसील कार्यालय पोलीस स्टेशन जवळ पार पडले। नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय। बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त जागर लोकशाही गौरव संविधानाचा असा संविधान सन्मान मेळावा संपन्न झालाय। माननीय डॉक्टर राजू वाघमारे प्रवक्ता मुंबई उपनेते शिवसेना माननीय अशोक भाऊ दिवे महापौर नाशिक मनपा माणिकराव भडंगे होलर समाज महाराष्ट्र अध्यक्ष चेतन पाटील अरुण पाटील माजी नगराध्यक्ष देविदास मोरे आरपीआय नेते दीपक सोनवणे होलार समाज जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड भाजपा व्यापारी संघटना आदि उपस्थित होते। आयोजित मनोज भाऊ चोपडे जिल्हाध्यक्ष भीमशक्ती विशेष सहकार्य भीमशक्ती संघटना नांदगाव अण्णाभाऊ साठे युवा फाउंडेशन नांदगाव आनंदनगर युवा प्रतिष्ठान नांदगाव BMA ग्रुप नांदगाव। कार्यक्रमात शिवसेना प्रवक्ता राजू वाघमारे यांनी नाशिकचे पालकमंत्री पद विषय लवकरात लवकर सुटणार व विरोधकांना विषय काय बोललेले बघूयात। महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री साहेब फडणवीसजी उपमुख्यमंत्री साहेब आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघेही बसणार आहेत आणि लवकरात लवकर नाशिकचा पण आणि रायगडचा पण जो पालकमंत्री पदाचा तिढा म्हणता येणार नाही त्याच्यावर संवाद चालू आहेत, बैठका चालू आहेत। कोणी त्या पद्धतीचं नाराज नाही आहे, फक्त विचार विनिमय करून त्याच्यावर आम्ही निर्णय नाही। पण आज ना मंत्रिमंडळ बैठक होती पण त्या बैठकीला एकनाथराव शिंदे नाराज होते। त्या बैठकीला नाही बघा काय झालेलं आहे की आदरणीय सर्वोच्च आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये दिवसाचे 21 तास काम केलेलं आहे। सलाईन लावून रात्री 4 वाजेपर्यंत बैठका आणि मीटिंग्स केलेल्या आहेत, सभा केलेल्या आहेत, पूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे। त्यांनी जी तेवढी मेहनत केली त्याचा ताण त्यांच्या प्रकृतीवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची प्रकृती वेळोवेळी थोडी नाजूक झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी जर एखाद्या नेत्याची प्रकृती जर थोडी आजारी ते पडले तर लगेच ते नाराज झाले असं जे विरोधक बोलतात त्या विरोधकांची मला त्यांना जनाची नाही तरी मनाची त्यांनी लाज ठेवली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं आणि प्रत्येक गोष्टीला खालच्या थरावर घेऊन जाणं हे महाभकास आघाडी जी आहे आणि उभाटाचे जे भोगी आहेत यांचं काम आहे। तर मला त्यांना एवढंच सांगणं आहे की जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा। एखाद्या माणसाच्या प्रकृतीबद्दल झाल्यानंतर त्याला राजकीय संदर्भ जोडणं हे अगदी बेशरमपणाचं लक्षण आहे। तर ते लक्षण आपण थोडं कमी केलं तर बरं होईल। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।